नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. मित्रांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं इंट्रोडक्शन बघितलं. आता आपण बघतोय मित्रांनो, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट येतात मित्रांनो. एक म्हणजे हा आला फाय ऑफ डी, हा काय आला तुमचा फाय ऑफ डी इक्वल टू फंक्शन. मित्रांनो, फाय ऑफ डीवरून या फाय ऑफ डीवरून आपण वाय सी काढायचो आणि फंक्शनवरून काय काढायचो रे, फंक्शनवरून आपल्याला वाय पी काढायचं आहे, ज्याला आपण काय म्हणतो पर्टिक्युलर इंटिग्रेशन किंवा पर्टिक्युलर सोल्युशन. आता ह्या पर्टिक्युलर सोल्युशनचे मित्रांनो तीन टाईप आहेत. पहिला टाईप आहे शॉर्टकट मेथड, म्हणजे असे काही काही फंक्शन दिलेले आहेत ज्याच्यावरून तुम्हाला वाय पी काढायचं आहे. दुसरं आहे जनरल मेथड. ज्या वेळेला शॉर्टकट मेथड फेल होते ना मित्रांनो, त्यावेळेला आपण जनरल मेथडचा यूज करतो. आणि जो तिसरा टाईप आहे त्याच्या क्वेश्चनमध्ये एकदम पर्टिक्युलरली लिहिलेलं असतं की मित्रांनो हा क्वेश्चन व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरने सोडवा. तर मित्रांनो आपण शॉर्टकट मेथड एकदम स्टेप बाय स्टेप शिकू. तर बघा मित्रांनो, ही जी शॉर्टकट मेथड आहे हे ह्याचे 7 टाईप आहेत. मेनली 7 टाईप्स. आपण बघतोय पहिला टाईप शॉर्टकट मेथडचा. पहिला टाईप बघतोय. शॉर्टकट मेथड कशासाठी यूज करतोय मित्रांनो आपण शॉर्टकट मेथड पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी यूज करतोय. ज्या वेळेला मित्रांनो पहिला जो टाईप आहे तो काय सांगतोय, जर फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू ई रेश पॉवर ए एक्स असेल किंवा जर फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू ए रेश पॉवर एक्स असेल किंवा जर फंक्शन मित्रांनो कुठलाही नंबर असेल, काय असेल की हा नंबर असेल मान लो, अशा वेळेला आपल्याला काय करायचं ते बघूया आपण. मित्रांनो वाय पी काढण्यासाठीचा फॉर्म्युला 1/फाय ऑफ डी आणि फंक्शन. सिंपल. तर मित्रांनो जर फंक्शन ई रेश पॉवर ए एक्स असेल तर आपण या फाय ऑफ डीच्या ऐवजी काय घेणार आहे, ए घेणार आहे. सिंपल. ओके. आणि जे काय फंक्शन असेल ते. आणि मित्रांनो ए रेश पॉवर एक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल काय रे 2 रेश पॉवर एक्स वगैरे जर फंक्शन आले तर मित्रांनो वाय पी घेत असताना आपण काय करणार आहे, एच्या ऐवजी लॉग ए घेणार आहे. लॉग ए फाय ऑफ लॉग ए घेणार आहे डीच्या ऐवजी, सॉरी. आणि नंबर असेल ना मित्रांनो, कुठलाही नंबर आला 1 2 3 4 2 3 4 वगैरे असं काय आलं तर त्यावेळेला आपल्याला मेन्शन करायचं आहे किंवा सपोज करायचं आहे फंक्शन काय ई रेश पॉवर 0x. काय करायचं फंक्शन तुम्हाला ई रेश पॉवर 0x, कारण ई रेश पॉवर 0चे व्हॅल्यू काय असते 1 असते. मग 2 बाहेर घ्यायचा आणि व्हॅल्यू 1 म्हणजे तुम्ही काय लिहू शकता 2 ई रेश पॉवर 0x लिहू शकता. याचा अर्थ मित्रांनो वाय पी घेत असताना इथं तुम्हाला काय करायचं आहे, डीच्या ऐवजी काय घ्यायचं आहे 0 घ्यायचं आहे. 0 0 फाय ऑफ 0 घ्यायचं आहे. सिंपल. ओके. तर हे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. बघा ए रेश पॉवर एक्स असेल तर डीच्या ऐवजी ए घ्यायचं आहे. असं ए रेश टू पॉवर एक्स 2 रेश पॉवर एक्स आला तर लॉग 2 किंवा लॉग ए घ्यायचा आहे. आणि नंबर आला 2 3 4 तर ई रेश पॉवर 0x घ्यायचा आणि डीच्या ऐवजी काय घ्यायचा 0 घ्यायचा. लक्षात घ्या. पहिला क्वेश्चन करूया मित्रांनो आपण. पहिला क्वेश्चन आहे तुमचा हा d² - 5d + 6 = 3 टाइम ई रेश पॉवर 5x. ओके. तर क्वेश्चन घेतो मित्रांनो आपण. d² - 5d + 6 ऑफ y = 3 टाइम ई रेश पॉवर 5x. सिंपल. ओके. तर मित्रांनो आपण जसं शिकलो याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे वाय सी आणि याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे फंक्शनवरून काय काढायचं आहे वाय पी. तर मित्रांनो युजिंग कॅल्सी
याला ऑक्झिलरी इक्वेशन मानायचं. ऑक्झिलरी इक्वेशन काय आहे तर तुमचं डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 इक्वल टू 0. ओके. आणि आता याचे फॅक्टर कॅल्शियममध्ये काढायचे. बघा मित्रांनो, मोडला गेलो आपण. इक्वेशन 5 आला, दिसते सगळ्यांना. ओके. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्याची डिग्री किती आहे 2 आहे. म्हणून आपण काय केला ax² वाला घेतला, म्हणजे 3 लिहिला, इथं टाईप केला. एची किंमत आहे, कोएफिशियंट किती आहे इथं 1 आहे. बीची व्हॅल्यू किती आहे -5 आणि सीची व्हॅल्यू किती आहे रे मित्रांनो, सीची व्हॅल्यू आहे 6. सो तुमचे फॅक्टर काय आलं रे, पहिल्या फॅक्टरला 3, दुसऱ्या फॅक्टरला 2. बघा म्हणजे डे इकडून किती आला 3 आणि 2. सो गाईज वाय सी इक्वल टू काय आला तुमचा C1 e रेश पॉवर 3x प्लस C2 e रेश पॉवर 2x. सिंपल. ओके. आता मित्रांनो आपल्याला काय काढायचं आहे, वाय पी काढायचं आहे. वाय पी इक्वल टू काय रूल आहे आपला, वाय पी इक्वल टू 1/5 ऑफ डी आणि फंक्शन. ओके. तर मित्रांनो वाय पी इक्वल टू 1/d² मायनस 5d प्लस 6 आणि फंक्शन काय रे तुमचं, फंक्शन तुमचं 5 टाइम e रेश पॉवर 5x. सॉरी, हे 3 आहे. तर मित्रांनो आपण शिकलो, काय शिकलो रे, वाय पी इक्वल टू 1/5 ऑफ डी आणि फंक्शन काय असेल e रेश पॉवर x असेल. तर वाय पी काय करतो आपण 1/5 ऑफ डीच्या ऐवजी काय येणार मित्रांनो, ए येणार, e रेश पॉवर 1 जशाला तसा सेम. तर मित्रांनो हा वाय पी तुमचा काय आला, हा वाय पी आला तुमचा मित्रांनो, हा 3 बाहेर डिवाइडेड बाय ह्या डीच्या ऐवजी काय येणार आहे ए, आणि ए किती आहे रे तुमचा, ए तुमचा 5. ओके. म्हणजे हा झाला 5चा स्क्वेअर मायनस 5 × 5 प्लस 6 आणि फंक्शन काय e रेश पॉवर 5x. सिंपल. सो वाय पी इज 3 टाइम 25 मायनस 25 प्लस 6 आणि हा e रेश पॉवर 5x प्लस मायनस गेट कॅन्सल, 3 2 जा 6. सो युअर वाय पी इज e रेश पॉवर 5x डिवायडेड बाय 2. मित्रांनो हा झाला वाय पी. आपल्याला काय सांगितलं आहे, सॉल्व सांगितलं आहे, म्हणजे वाय इक्वल टू जनरल सोल्युशन काढायचं आहे तुम्हाला, जनरल सोल्युशन काढायचं आहे. तर वाय इक्वल टू काय लिहितो आपण, वाय सी प्लस वाय पी. सो गाईज वाय इक्वल टू वाय सी काय आला रे तुमचा, वाय सी आला C1 e रेश टू पॉवर 3x प्लस C2 e रेश पॉवर 2x आणि वाय पी किती आला e रेश टू पॉवर 5x डिवायडेड बाय 2. सो गाईज दिस इज युअर फायनल आन्सर. मित्रांनो आपण हा दुसरा क्वेश्चन करतोय. पहिला क्वेश्चन बघितला आपण मित्रांनो, आता आपण दुसरा क्वेश्चन बघतोय. त्यात आपण काय काढतोय, पर्टिक्युलर सोल्युशन काढतोय. मित्रांनो पर्टिक्युलर सोल्युशन काढण्यासाठी तुम्हाला वाय सी काढायची गरज नाही, पण तरी मी तुम्हाला सांगेन की वाय सी कसा काढायचा. मित्रांनो पहिल्यांदा आपण काय करतो रे, आपण करतो d/dx ऑफ दॅट इज डी. सो हे इक्वेशन काय झालं रे, d² प्लस 4d प्लस 3 ऑफ y इक्वल टू e रेश टू पॉवर -x. सिंपल. त्याच्यानंतर आता आपण काय करतो, जे फॅक्टर पाडतो. फॅक्टर कसे पाडतो, इकडे बघा, कॅल्सी रिसेट केला मित्रांनो. ओके. कॅल्सी रिसेट झाला आपला. इक्वेशन 5 कुठल्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन आहे, सेकंड डिग्री पॉलिनॉमियल्समध्ये.
एची व्हॅल्यू किती आहे रे? ए इथं काय 1 घेतला. बी किती आहे रे? 4 घेतला. आणि सी किती आहे रे? सी आहे 3, दॅट इज 3. सो काय फॅक्टर आले तुमच्या? पहिल्या फॅक्टरला -1, दुसऱ्या फॅक्टरला -3. म्हणजे डी इक्वल आला -3 आणि -1. म्हणून वाय सी इक्वल काय आला आपला? वाय सी इक्वल आला C1 e−3x प्लस C2 e−x. सिंपल. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आपण काढणार आहे वाय पी काढतोय मित्रांनो. वाय पीचा फॉर्म्युला आपला 1/phi ऑफ डी इंटू फंक्शन. ठीक आहे. आता आपण काय करणार? 1/phi ऑफ डी किती आला रे? d² + 4d + 3. d² + 4d + 3 आणि फंक्शन किती आहे? फंक्शन मित्रांनो e−3x. आपण काय करतो आता? जर फंक्शनमध्ये बघा फॉर्म्युला काय आपला 1/phi ऑफ डी असेल आणि फंक्शन काय असेल रे? e−ax. तर आपण काय करतो? 1/phi ऑफ ए घेतो आणि हा e−ax. ओके. बट मित्रांनो मान लो फाय ऑफ ए जो आहे ना आपला आलेला, फाय ऑफ ए जो आहे तो जर 0 आला, काय आला तो जर 0 आला तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला अशा वेळेला फाय ऑफ ए इक्वल 0 जर आला तर काय केस काय होते आपले? केस फेल होते मित्र. केस ऑफ फेल्युअर. ओके. सो अशा वेळेला आपण 1/phi ऑफ डीच्या ऐवजी डीच्या ऐवजी काय घेतो रे? एक्स टाइम घेतो. एक्स आणि फाय डॅश ऑफ ए घेतो मित्रांनो आणि परत हे फंक्शन घेतो. तर मित्रांनो हे केस ऑफ फेल्युअर घ्यायची. केस ऑफ फेल्युअर आपण काय घेतो हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये कळेल. मित्रांनो डीची किंमत किती आहे तुमची आता? -3 आहे. मान लो -3चा स्क्वेअर प्लस 4 ऑफ -3 प्लस 3. -3चा स्क्वेअर काय झाला रे? पॉझिटिव्ह 9 -12 प्लस 3 दॅट इज 9 + 3 दॅट इज 12 -12 दॅट इज 0. म्हणजे फाय ऑफ ए इक्वल टू काय होतो तुमचा? 0 होतो. मग अशा वेळेला आपण काय करतो मित्रांनो? मग आपण अशा वेळेला वाय पी काढत असताना एक्स न्यूमरेटरला घेतो आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. d² डेरिव्हेटिव्ह किती आला? 2d. 4dचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 4 आणि 3चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 0 आणि e−3x. सिंपल. आता आपल्याला काय करायचं आहे? वाय पी इक्वल टू एक्स. डीची किंमत किती घ्यायची रे? -3. 2 -3 + 4 ऑफ e−3x. म्हणजे मित्रांनो वाय पी आला तुमचा वाय पी इक्वल टू एक्स e−3x डिवायडेड बाय -6 + 4 दॅट इज -2. हा झाला वाय पी. वाय इक्वल टू काय येतो मित्रांनो? वाय सी प्लस वाय पी. वाय सी आला तुमचा C1 e−3x प्लस C2 e−x मायनस ऑफ एक्स टाइम वाय पी आला तुमचा e−3x डिवायडेड बाय 2. दिस इज युअर फायनल आन्सर. समजते का रे? हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके. आता मित्रांनो ह्या टाईप 1 मधला आपण लास्ट क्वेश्चन बघतोय की लक्षात घ्या मित्रांनो. आता एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे इकडे बाहेर घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा वेळेला काय होतं? आता हा d-1चा काय क्यूब आहे, राईट, आणि e⁻x आहे. म्हणजे आता डीची किंमत किती आहे रे? 1 1 - 1 काय झाला? 0.
परत 1 - 1 काय झाला 0. हे 1 - 1 आहे ना झिरोच होत राहणार आहे जरी आपण 2दा 3दा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मग मात्र केस फेल होते मित्रांनो. अशा वेळेला हे बघा आपण इथे लिहिले पण हे बघा इकडे लक्ष द्या. मी काय सांगतो कॉन्सेप्ट लक्षात घ्या की हा ए आणि फॅक्टर जर सेम असतील तर आपण काय करतो x × e⁻x किंवा जर स्क्वेअर आला इथं तर x² / 2 फॅक्टोरियल e⁻x. जर क्यूब आला मित्रांनो तर x³ / 3 फॅक्टोरियल e⁻x म्हणजे 3 वेळा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर तुमचं केस ऑफ फेल्युअर स्टॉप होणार आहे. मग त्यावेळेला आपण काय करतो x³ e⁻x / 3 फॅक्टोरियल. तसं मित्रांनो मी काय सांगितलं तुम्हाला फॅक्टर आणि एची व्हॅल्यू या क्वेश्चनमध्ये फॅक्टर काय d - 1 इथं काय 1 आहे 1. डीची किंमत काय इथं एची किंमत काय 1. ए = 1 आहे आणि डी = काय 1 फॅक्टर. अशा वेळेला केस काय होणार असते फेल होणार आहे. जर क्यूब असेल तर 3 वेळा फेल होणार आहे आणि स्क्वेअर असेल तर 2 वेळा, 4th पॉवर असेल तर 4 वेळा केस फेल होणार आहे. अशा वेळेला आपण काय करतो मित्रांनो आपण फॉर्म्युला यूज करतो. काय फॉर्म्युला तर फॉर्म्युला मित्रांनो जनरल फॉर्म्युला d - a n पॉवर असेल. ओके काय पॉवर असेल n पॉवर असेल आणि हे e⁻n(x) असेल. तर आपण काय करतो तर आपण x⁻n घेतो / n फॅक्टोरियल घेतो आणि e⁻nx घेतो. सिंपल. ओके तर मित्रांनो इथे ये बरं का जेवढे फॅक्टर असेल तेवढ्या इथे घ्यायचं फक्त इथे ये घ्या. ओके तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे हा क्वेश्चन करायचा आहे एकदम सिस्टमॅटिकली. आता हे तर काय येणार तुमचं वाय सी बघूया आपण. d - 1 क्यूब ऑफ y = किंवा d - 1 क्यूब = 0 आला म्हणजे y = d - 1 किती वेळा आला 3 वेळा आला. याचा अर्थ d = किती आला d = 1 आला 1 आला 1 आला. सो गाईज y = काय झाला तुमचा c1x² प्लस c2x प्लस c3 आणि e⁻x. सिंपल. आता आपण काढतो मित्रांनो yp d - 1 क्यूब आहे आणि फंक्शन काय तुमचं e⁻x आहे नंतर 2⁻x आहे -3/2 आहे. आपण काय करूया सेपरेट करूया. yp = 1/d - 1 क्यूब घेतला मित्रांनो e⁻x प्लस 1/d - 2 काय घेतला मित्रांनो आता सॉरी d - 1 क्यूब बट फंक्शन काय तुमचं 2⁻x मायनस हा 3/2 बाहेर घेऊया मित्रांनो नंबर आहे 1/d - 1 क्यूब आणि आता इथं काहीच नाही फंक्शन. याचा अर्थ काय रे 1 आहे. ह्या 1चं काय होतं ते बघूया आपण. सांगतो मी तुम्हाला. ह्या 1चा तुम्ही e⁻0x लिहू शकता मित्रांनो. ओके e⁻0 म्हणजे काय 1. तर yp = आता इथे केस काय झाले फेल झाले. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला x³ / 3 फॅक्टोरियल e⁻x हे उत्तर येणार आहे. इथं डीच्या ऐवजी काय घेणार तुम्ही इथं डीच्या ऐवजी log2 घेणार आहे मित्रांनो. log2 - 1 क्यूब आणि हा 2⁻x. सिंपल. मायनस हा 3/2 हा 1/. डीची किंमत किती आहे रे 0 - 1 क्यूब. -1 क्यूब काय असतो मित्रांनो तो असतो निगेटिव्ह म्हणजे हा झाला x³ e⁻x होल / 6 1 × 2 × 3 3 फॅक्टोरियल म्हणजे 1 × 2 × 3 किंवा तुम्ही फॅक्टोरियल पण काढू शकता याच्यात कॅल्सीमध्ये. ते कसे काढायचे बघा कॅल्सी रिसेट केला. ओके फॅक्टोरियलचं साईन कुठे आहे बघायचं
इथे फॅक्टोरियलचं साईन आहे बघा. ओके, एक्सक्लेमेटरी साईन असल्यासारखं असतं. आता 3 फॅक्टोरियल, शिफ्ट आणि हे दाबलं, 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आली रे? 6 आली. ओके, तर आणि हा काय आला? 1 log 2 - 1चा क्यूब 2⁻x मायनस 3/2 -1चा क्यूब किती झाला? -1 आणि मायनस मायनस काय झाला? तो प्लस झाला. याचा अर्थ YP इक्वल टू काय आला मित्रांनो तुमचा? YP इक्वल टू आला x³ e⁻x / 6 प्लस 2⁻x log ऑफ 2 - 1चा क्यूब मायनस मायनस प्लस 3/2. हा झाला मित्रांनो तुमचा YP. Y इक्वल टू काय येणार आहे? YC प्लस YP. YC प्लस YP. YC आपण काढला आहे मित्रांनो ऑलरेडी. तो काय? C1 x² प्लस C2x प्लस C3 e⁻x प्लस आता ह्या व्हॅल्यू YPच्या त्या किती आल्यात? x³ e⁻x डिवायडेड बाय 6 प्लस 2⁻x log ऑफ 2 - 1चा क्यूब प्लस 3/2. दिस इज युअर मित्रांनो फायनल आन्सर. अशा पद्धतीने मित्रांनो आपण शॉर्टकट मेथडचा पहिला टाईप बघितलेला आहे. नेक्स्ट टाईप आपण मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू सो मच मित्रांनो. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.